वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाची मंगळवारी सायबर पोलिसांकडून चौकशी। महाराष्ट्र सायबरनं अलाहाबादिया आणि रैनाला 3 समन्स बजावले होते। त्यानंतर दोघेही चौकशीसाठी काल हजर झाले। सोशल मीडियावरील तरुणांना लक्ष्य करणाऱ्या हनी ट्रॅपच्या शोधाकडे धोक्याकडे हायकोर्टानं लक्ष वेधत तरुणांना सावधानतेचा इशारा दिला। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती दिल्याबद्दल आरोपी असलेल्या नौदलातील शिकाऊ उमेदवाराला जामीन मंजूर करताना हायकोर्टाची टिप्पणी। नवी मुंबईमध्ये गाडीच्या डिक्कीतून बाहेर निघालेला हात दाखवून नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या चौघांवर पोलिसांची कारवाई। चौघांवर सानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लॅपटॉप विक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रमोशनसाठी रील बनवल्याचं तपासात समोर। दादरमध्ये परप्रांतीय गर्दुल्ल्यानं झाडाच्या फांद्या तोडल्या। परप्रांतीय गर्दुल्ल्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। काही रुपयांसाठी गर्दुल्ल्यानं अशोकाच्या झाडाच्या फांद्या तोडल्याचं समोर। मुंबईमध्ये अतिरिक्त पाण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 27,000 कोटींचे प्रकल्प हाती। 2028 पर्यंत पूर्ण क्षमतेनं प्रकल्प मुंबईच्या सेवेत दाखल होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। राज्य सरकारकडून 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या। MMRDAच्या सहआयुक्तपदी आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती। बेस्टला नव्या आर्थिक वर्षामध्ये पालिकेकडून 1,000 कोटींचा निधी मिळणार। मात्र निधीचा विनियोग कोणत्या कामांसाठी करावा याबाबत पालिकेकडून अटी शर्थी। ठाण्यामध्ये पाणी बचतीसाठी पालिकेचं आवाहन। पाणी वाया जात असल्याची तक्रार आल्यास थेट नळ कनेक्शन कापण्याचा इशारा। संभाव्य पाणी टंचाईमुळे पालिकेची खबरदारी। मुंबईच्या बाजारामध्ये कोकणातील हापूस आंब्याचे दर घसरले। मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजारात आंब्याचे दर 45,000 रुपये प्रति क्विंटल। आठवडाभरापूर्वी हेच दर 50,000 ते 60,000 रुपये प्रति क्विंटल इतके होते।